सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मधू ही सिंधूचे आभार मानते आणि म्हणते की खरंच सिंधू, तुझ्यामुळे माझा वेणू ठीक होतोय. तेव्हा सिंधू म्हणते की आभार मानण्याची काही गरज नाही, मी फक्त माझे कर्तव्य पूर्ण करते. सिंधू म्हणते की माझ्यासाठी वेणू बरा होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एखादा व्हिडिओ जर उपयोगात येत असेल आणि असा व्हिडिओ तर त्याला दाखवला तर काही हरकत नाही. मधू म्हणते की त्यासाठीच मी सुद्धा प्रयत्न करते, आपल्याला काय नवीन ट्रीटमेंट करता येईल आणि त्याचा मी प्रयत्न करते. तर मधू म्हणते की माझ्यासाठी फक्त विनू बरा होणं महत्त्वाचं आहे. तेव्हा सिंधू ठीक आहे असे म्हणत ते व्हिडिओज मधूला तिच्या मोबाईलवर पाठवायला सांगते. सिंधू म्हणते की मी ती व्हिडिओ बघेन आणि मग त्यामध्ये काय इम्प्लिमेंट करायचं ते करील. त्यानंतर मधू ही विनूला घेऊन त्याला जेवण वाढते. तर तेवढ्यात सिंधू आणि सावी तिथे येतात. तर मधू म्हणते की सावी, तुला सुद्धा भूक लागली का? तर सावी म्हणते हो. तेव्हा मधू म्हणते की बस बरं सावी इथे टेबलवर, मग मी तुला सुद्धा वाढते. तेव्हा सावी जेवायला बसताच मधू ही सावीला वाढू लागते. तेवढ्यात थांब राणी असे म्हणत काकू तिथे येते आणि म्हणते की राणी, तू या दोघींना इथे ठेवून घेतलंस, मी काही म्हटले नाही. काकू म्हणते की पण हे माझं घर आहे, कुठली लॉजिंग किंवा बोर्डिंग नाहीये. काकू म्हणते की तू या मुलीला का जेवण वाढते, तिची आई समर्थ आहे, तू या मुलीची काळजी करण्याची गरज नाही. तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो. काकू म्हणते की मधूने तुला या घरी राहायची परवानगी दिली असेल, पण हे घर माझं आहे, तेव्हा या घरासाठी तुला काही नियम पाळावंच लागतील असे आता काकू सिंधूला बोलते. काकू म्हणते की सिंधू, मी एक एक नियम तुला सांगेल आणि प्रत्येक नियम ऐकल्यानंतर तो तुला मान्य आहे की नाही हे तू मला सांगायचंस. त्यानंतर काकू म्हणते की सकाळी 5 ते 6:15 आणि दुपारी 2:30 ते 3:30 फक्त याच वेळेत तुला स्वयंपाकगृहाचा वापर करता येईल सिंधू. काकू सिंधूला म्हणते की तुला मान्य असेल तर मान्य आहे असं म्हणायचं. त्यानंतर काकू म्हणते की तुमच्या जेवणाचा हा होणारा खर्च अगदी मिठासकट तो तुम्हीच करायचा. त्यानंतर काकू तिसरा नियम सांगत म्हणते की पारख्यांच्या कुटुंबासोबत म्हणजे आमच्यासोबत तुम्ही दोघींनी जेवायला बसायचं नाही. तर लगेचच सिंधू म्हणते की मला मान्य आहे. काकू म्हणते की चौथा नियम असा आहे की तुम्हाला जी राहण्यासाठी गेस्ट बेडरूम दिली आहे ना, फक्त तिचाच वापर करायचा आणि इतर कुठेही फिरायचं नाही आणि कोणतीही जागा वापरायची नाही. तेव्हा ते नियम ऐकून सिंधू विचार करते की ज्या दिवशी विनू बरा होईल तो दिवस माझ्यासाठी या घरातला शेवटचा दिवस असेल. तर काकू 5वा नियम सांगू लागते. काकू म्हणते की तुमच्या दोघींपैकी कोणत्याही व्यक्ती या घरातील माणसाला आगाऊपणाने बोलणार नाही. तर सिंधू म्हणते की मला मान्य आहे. तेव्हा काकू म्हणते की अजूनही बरेच नियम आहेत, मला जसजसे आठवतील ना तसतसे मी तुला सांगेन. त्यानंतर काकू म्हणते की तुम्हाला इथे राहण्यासाठी घर भाडं म्हणून 30,000 रुपये महिन्याला द्यावे लागतील. काकू म्हणते की तू मला लगेचच उत्तर देशील सिंधू की मी इथे तुमच्या नातवासाठी राहते आणि राघव आणि राणीने सांगितले म्हणून आग्रहस्तव राहते, पण मला माहीत आहे की तुझा स्वाभिमान तुला सर्वात जास्त महत्त्वाचा आहे सिंधू. काकू म्हणते की राघव आणि राणीच्या सांगण्यावरून जरी तू या घरात राहत असली तरी हे घर माझं आहे. काकू म्हणते की तू इथे राहणं मला पटलेलं नाही आणि आवडलेलं नाही. तेव्हा मी जे नियम सांगितले ना ते तुला पटले असावेत असं आता काकू सिंधूला बोलते. तेव्हा आता या घरात कसं राहायचं सिंधू हे तू ठरव असे आता काकू सिंधूला सांगते. त्यानंतर आता सिंधू ही एका हॉटेलवर येते आणि त्या हॉटेलवाल्याला 2 वडापाव आणि 1 भजी प्लेट पार्सल देण्यासाठी सांगते. त्यानंतर लगेचच तो दुकानदार सिंधूला ते पार्सल बांधून देतो आणि सिंधू तेथून जाऊ लागते. तेवढ्यात राघव त्याच्या कारमधून तिथे येतो. त्यानंतर राघव हा सिंधूला बघून म्हणतो की चल मी तुला घरी ड्रॉप करतो. तेव्हा सिंधू म्हणते की जवळच आहे इथून, मी पायी चालत जाईन. तेव्हा राघव म्हणतो की वाट तर आणि रस्ता तर एकच आहे ना, मग जाऊ आपण. तेव्हा सिंधू म्हणते की रस्ता जरी एक असला तरी वाटा वेगवेगळ्या आहेत. आता म्हणतो की सिंधू तुला उन्हाचा त्रास होईल म्हणून मी म्हटलो. तर सिंधू म्हणते की मला उन्हाची सवय आहे. त्यानंतर राघव म्हणतो की शेवटचं विचारतोय, येत आहे का तुम्ही? तर सिंधू म्हणते नाही. तेव्हा रागाने गॉगल घालून राघव तेथून निघून जातो. त्यानंतर राघव हा घरी येतो तर सावी आणि विनू तिथे बसलेले असतात. तेवढ्यात राघव म्हणतो काय करता इथे तुम्ही? तर सावी म्हणते की पोलीस काका, तुम्हाला एक जादू बघायची का? राघव म्हणतो काय? तर लगेचच सावी ही विनूला खुणावते. तर विनू पटकन त्याच्या पायावर उठून उभा राहतो. तेव्हा राघव म्हणतो की विनू काय करतोयस तू? आणि राघव विनूला धरायला जातो. तेव्हा
लगेच सावी राघवला थांबवत म्हणते की थांबा पोलीस काका, आणि विनू हा आता स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असतो ते बघून राघव हा अवाक होतो. खुश होत राघव म्हणतो की आज विनू तुला काय गिफ्ट पाहिजे माझ्याकडून, मी खूप खुश झालोय. तेव्हा विनू म्हणतो की गिफ्ट द्यायचं असेल तर डॉक्टर काकूंना द्या, त्यांच्यामुळेच मी प्रेस्टिज शिवाय चालायला शक्य झाले मला. त्यानंतर लगेचच सावी म्हणते की माझी आई कधी येणार. तेव्हा राघव म्हणतो की येईलच तुझी आई. तर सावी म्हणते मला खूप भूक लागली. तेव्हा राघव म्हणतो तू जेवली नाहीस का. तर सावी म्हणते नाही. तेव्हा राघव विनूला जेवला की नाही विचारतो. तर विनू म्हणतो मी तर जेवलो. तर राघव म्हणतो काही हरकत नाही, मी लगेच सावीसाठी ताट वाढून घेऊन येतो. तेव्हा लगेच सावी ही जेवू लागते आणि पहिला घास खाणार तेवढ्यात सिंधू तिथे येत सावीला म्हणते की थांब सावी. तर राघव आणि सावी सिंधूकडे बघतात. तर राघव म्हणतो की सावी जेवणावरून असं उठायचं नसतं, अगोदर जेवण करून घे. तर सिंधू म्हणते की सावी तुला वडापाव आणि भजी आवडतात ना, तेव्हा मी तुझ्यासाठी ते घेऊन आली. तेव्हा राघव म्हणतो की सावी तू बेटा हे खा. तेव्हा सिंधू म्हणते की सावी तू रूममध्ये चल. राघव म्हणतो की सावीला खूप भूक लागली होती, इतकीच तुला तिची काळजी होती तर वेळेवर तिला जेवायला द्यायचं होतंस तू. तेव्हा सिंधू म्हणते की मी तेच करायला गेले होते आणि चल सावी. तर पटकन सावी तिच्या हातातला घास तोंडात घालते. त्यानंतर सावी तिथेच बसून राघवने आणलेले ते जेवण घेऊ लागते. तर विनू आणि राघव सावीकडे बघत असतो. त्यानंतर आता सिंधू ही राघवकडे येते आणि राघवला पैसे देत म्हणते की मिस्टर राघव रत्नपारकी, हे घ्या माझ्या मुलीच्या जेवणाचे पैसे. राघव म्हणतो की तुमची मुलगी ही माझ्या घरामध्ये जेवली, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये नाही जेवली. तर सिंधू म्हणते की म्हणूनच मी पैसे देते. तेव्हा राघव म्हणतो की तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा आणि तुम्ही स्वतःला कोण समजतात, हे पैसे उचला आणि तुमच्याकडे ठेवा. सिंधू म्हणते काही जरी झालं तरी मी ते पैसे घेणार नाही. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तू किती इगोइस्टिक आहे. तेव्हा तुम्हाला जे समजायचं ते समजा, मी फक्त माझा स्वाभिमान जपते असं सिंधू राघवला सांगते. सिंधू म्हणते की माझ्या मुलीची मी स्वतः काळजी घेऊ शकते, मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये. राघव म्हणतो की याच तुझ्या हट्टी आणि हेकेखोर स्वभावामुळे आज आपली ही अवस्था आहे. राघव म्हणतो की त्यामध्ये ती लहान मुलगी सुद्धा समजून घेते पण तुला समजायचंच नाहीये. राघव म्हणतो की तरी सुद्धा तू तुझ्या मुलीला उपाशी ठेवलं, मला खरं सांग ना ती तुझीच मुलगी आहे का. तेव्हा सिंधू म्हणते की एवढी वर्ष झाले पण तुम्ही अजिबात बदलला नाही. सिंधू म्हणते की नाण्याची दुसरी बाजू सुद्धा समजून घ्यायची असते, कळत नाही का तुम्हाला. सिंधू म्हणते की खरं तर तुम्ही पोलीस ऑफिसर आहेत, गुन्हेगारांची मानसिकता समजून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता पण आपल्या माणसाची मानसिकता समजून घेत नाहीये तुम्ही. त्यानंतर आता राघव हा काकूसोबत हॉलमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात रेश्मा ही सावीकडे बघत म्हणते की सिंधूने मला वाटतंय दुसरं लग्न केलं असेल म्हणून तर सावी ही तिची मुलगी आहे. पण तसं जर असेल तर सिंधूच्या गळ्यात मंगळसूत्रसुद्धा दिसत नाही, मग सावी ही कुणाची मुलगी. तेव्हा ते प्रश्न ऐकून काकू म्हणते की रेश्मा तुला करायचं तरी काय. तेव्हा रेश्मा म्हणते की काळजी वाटते म्हणून मी विचारलं काकू. रत्नाकर म्हणतो कुणाची काळजी वाटते तुला. तेव्हा रेश्मा म्हणते की मला राणी वहिनीची काळजी वाटते. रेश्मा म्हणते की राणी वहिनी किती चांगल्या आहेत, नाही तर ती सिंधू. तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधूसुद्धा चांगलीच आहे म्हणूनच ती विनूच्या ट्रीटमेंटसाठी इथे थांबली. तर लगेच रेश्मा म्हणते की काका मला वाटतंय की ते फक्त एक निमित्त आहे, विनूच्या ट्रीटमेंटच्या निमित्ताने कदाचित ती राघव भाऊजींना. तेवढ्यात राघव मोठ्याने ओरडत म्हणतो की जस्ट स्टॉप इट. राघव मोठ्याने ओरडत म्हणतो की रेश्मा दरवेळेस हे असं बोलणं गरजेचंच आहे का. काकू म्हणते की रेश्मा तू काय बोलतेस तुला कळतंय का. तेव्हा ऋतुजा म्हणते की रेश्माच्या बोलण्यात तथ्य आहे वहिनी, कारण राघव आणि राणीचं लग्न अर्धवट राहिलंय. तेव्हा राणी आणि राघवचं लग्न अर्धवट राहिलं हे आपल्याला आता सिंधूपासून लपावेच लागेल असे आता लगेचच ऋतुजा ही सर्वांना सांगते. तेवढ्यात विनू आणि सावी बॉल खेळत असतात तर तो बॉल काकूला लागतो. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. रागाने काकू ही बॉल घेत म्हणते की बॉल खेळायची ही जागा आहे का. तेव्हा विनू आणि सावी काकूची माफी मागतात. काकू विनायकला त्याच्या रूममध्ये जाऊन अभ्यास करायला सांगते. तर विनू म्हणतो की आजी तुला आता पुन्हा बॉल नाही लागणार. सावी म्हणते की सॉरी मोठी आजी. तर काकू म्हणते की मी तुझी आजी नाहीये, मला सॉरी म्हणायचं नाही आणि आजी सुद्धा म्हणायचं नाही. त्यानंतर विनू म्हणतो की बाबा मम्मा सांग ना मोठी आजीला मला सावीसोबत अजून खेळायचंय. तेव्हा मधू ही राघवकडे बघते आणि काकूला म्हणते की मामी खेळू द्या ना त्यांना अजून. तेव्हा काकू म्हणते की आता लहान मुलांशी कसं वागायचं, त्यांना नियम लावून द्यायचे की नाही हे तू मला सांगणार आहेस का राणी. तेव्हा राघव म्हणतो की काकू दोन्हीही मुलं समजूतदार आहेत आणि खेळताना आता लागणार नाही त्यांनी सांगितलं ना. काकू म्हणते की राघव मी तुमच्यावर वेळेवर चांगले संस्कार केले म्हणून तुम्ही चांगले वागतायत.
तेवढ्या सिंधू तिथे येते तेव्हा काकू सिंधूकडे बघत म्हणते की मुलांवर संस्कार झाले की नाही ते लगेचच समजतं. आणि आपल्यासमोर काही उदाहरणं आहे की त्यांच्या मुलावर त्यांनी संस्कार केले की नाही हे लगेच समजतं. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे राजेश्री ही राघवच्या बेडरूममध्ये येते आणि राघवकडून वचन मागते की राघव तू मला वचन दे की तू राणीला नेहमी सुखात ठेवशील. तेव्हा राघव हा राजेश्रीला वचन देत म्हणतो की मी तिला नेहमी सुखात ठेवील आणि तिला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. सावी म्हणते की आई मला वेणूचे आजी आणि आजोबा खूप आवडलेत. तू त्यांना मला आजी आजोबा का म्हणू देत नाहीये, लोक का म्हणायला लावतेस. त्यानंतर राजेश्री ही राणीला घेऊन राघवच्या रूममध्ये येत म्हणते की राघव आजपासून राणी ही तुझ्या खोलीत राहणार आहे. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो. तर आता सिंधू ही खरे सत्य समोर आणून राघवला कसे आपलेसे करते आणि जेव्हा राजेश्रीला सत्य समजते तेव्हा राजेश्री सुद्धा कशी सिंधूच्या बाजूने फिरते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.